वाचवायचे आहेत पॅराडाईज संघाला। पहिला चेंडू सुरेख पद्धतीने इथे मात्र काही जबरदस्त पुन्हा एकदा शाकीर थोडासा रिस्क मध्ये चेंडू खेळतोय, चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषे पार। टार्गेट खूप छोटा आहे आणि हे टार्गेट आपल्याला वाचवायचं आहे। ओ फटका सुरेख आहे गॅप मध्ये खेळलाय, इथे मात्र शॉर्ट पिच चेंडू होता, याला फेकून दिला सरळ। जर ये टैप का और एक फटका और 4 रन निकल जाएगी, जो कि देखा जाए जब्बीर थे वहां। चेंडू फटका सुरेख आहे, गॅप मध्ये खेळलाय, इथे जर पाहिलं तर ती बढ़िया अभी तक अगर देखा जाए तो गेंदबाज। ये रोकना मुश्किल है, 2 गेंद रोकी थी लेकिन देशे। फिर से एक बार कैवल्य, इस गेंद को जिस तरह से आई थी फुलटॉस डालना पसंद किया था कैवल्य के इस ओर से, टैप और सक्सेसफुल हुआ है। अच्छा टैप यहाँ पे, तो आखिरी गेंद शेष है इस इनिंग की, टैप मारा है और सक्सेस हुआ है इस गेंद पे। कुल फटका सुरेख आहे, इथे पहा 2 क्षेत्ररक्षक चेंडू लाडवत होते। जर पाहिलं तर एका धावा थांबवायच्या आहेत म्हणून पुढे आणलंय। करारी प्रार, इथे मात्र चेंडूला क्षेत्ररक्षकांना 1 रन रोकना है और ये अगली गेंद इस और देखा जाए तो बहुत ही बढ़िया स्ट्रोक विकेट गवाए और तारापुर का एक भी विकेट नहीं गवाया। इस गेंद को सीधा मारा और ये चौके के साथ। हेलो चला पुण्याच्या कोणाच्या हातात आहा क्लास स्ट्रेट ड्राइव बघायला मिळतोय। आईच्या खुशीतला बाळ जेवढा सुखी असतो ना तसा क्रिकेट में यस हमारे बर्थडे बॉय है 10 किलो का। आहा देखिए आपकी टाळ्या के मधा टायमिंग किती सुंदर बघायला मिळतो, आवाजावरूनच कळते की किती चांगलं मिलन झालंय आणि धावसंख्या 4 ने वाढत। त्यानंतर या टुर्नामेंटचा जर पाहिला तर महत्वाचा भाग म्हणून आपण पाहिला जातोय मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर, मॅन ऑफ द सिरीज जी आपल्याला पाहायला मिळते कैलासवासी नारायण पाटील यांच्या स्मरणार्थ श्री वंदेश नारायण पाटील यांकडून ही मालिकावीरची ट्रॉफी आलेली आहे। ही ट्रॉफी वितरणासाठी मी स्वतः इथे वंदेश पाटील उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण ट्रॉफी देणार आहोत। आणि मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज सॉरी मॅन ऑफ द सिरीज जी आपल्याला पाहायला मिळाली मालिकावीर तारापूरचा खेळाडू आहे ज्याने 91 धावा काढल्यात आणि 3 गडी बाद केले आहेत, असा खेळाडू आपण पाहतोय मिस्टर शाकीर मुल्ला ठरतोय या टुर्नामेंटचा मालिकावीर। शाकीरला देखील मी थांबवीन, 4 गडी बाद केल्यात 91 धावा। शाकीर काय म्हणशील, जो तुझा थोडासा बॅकफूट पंच चालू होता तो कुठेतरी आज पुढे येताना पाहिला, कारण की इतक्या मोठ्या धावा तू या टुर्नामेंट मध्ये जाईल, कायच म्हणशील? जाम बरं वाटत आहे, एवढ्या टाइम नंतर एवढ्या धावा मी काढले, कारण की आम्ही स्टार्टला तर जिंकले 4-5 टुर्नामेंट, नंतर आम्हाला अशी हरती लागली की आम्ही पहिला राहूनच हरायचे, पण या टुर्नामेंटमध्ये आम्ही सर्व चांगले खेळले आणि बॉलिंग पण सर्वांनी चांगली केली, फिल्डिंग पण सर्वांनी चांगली केली, म्हणून आम्ही हा टुर्नामेंट जिंकले, तर बरं वाटलं। नक्कीच आणखीन एक शेवटचा प्रश्न विचारली की आयोजनाबद्दल काय म्हणशील, कारण की कुठे कमी पडू दिलेला नाहीये आयोजन, त्याबद्दल 2 शब्द येणं खूप गरजेचं असेल। आयोजनची गोष्ट केली तर मस्त आयोजन होतं आणि ग्राउंड पण मस्त होतं एकदम, जरा पण इकडे काय खड्डा काय होता नाही आणि जाम मेहनत केली आयोजकांनी आणि मस्त टुर्नामेंट केली। आणि शेवटचा प्रश्न, आज तुमचा संघ चॅम्पियन ठरतोय, मला वाटतं बराच अवधी झाला असेल, किती अवधी झाला आज चॅम्पियन? कारण की जर पाहिलं तर 2023 मध्ये एखादा पारितोषिक होता का तुमच्याकडे? 1 जानेवारीला आम्ही लास्ट टाइम जिंकलेले वाटते फायनल, आणि मध्येच आम्हाला जाम असे चान्स आलेले जिंकायचे,
पण आम्ही हरले, कुठेतरी आम्ही कमी पडले, कारण की सर्व मुलं प्रॅक्टिस पण नाही करत. सर्वजण जर प्रॅक्टिस करतील तर नक्कीच आम्ही जे हरतात मॅच ती पण नाही हरणार. धन्यवाद आणि पुढच्या वाटचालीस शुभेच्छा तुम्हाला.